नमस्कार. आता 6 तारखेपासून आषाढ सुरू झाला. आता पाऊस तर आत्ताही पडतोय आणि आषाढ आता सुरू झाल्यावर जो पाऊस पडतो तो थोडा वेगळा असतो. म्हणजे तो साधा पाऊस नसतो. तो पाऊस पडण्यापूर्वी आभाळात एक वेगळा सोहळा असतो. त्याला आपण संगीत सोहळा म्हणूया. म्हणजे वाद्य असतं, नृत्य असतं आणि शिवाय संगीत असतं. तर हा संगीत सदाबहार असल्यासारखा हा पाऊस पडतो. जे आधी संगीत नृत्य झाल्याशिवाय तो पाऊस पडत नाही. तो पाऊस संगीताविना पडत नाही, असा हा आषाढातला पाऊस आहे. तर आज ह्या संगीतमय पावसावरच माझी आजची कविता आहे. येता बहरून आषाढ. ऐकूया कसा असतो आषाढातला पाऊस. येता बहरून आषाढ. श्यामल घन दाटले नील अंबरात. श्यामल घन दाटले नील अंबरात. पवन अश्वारूढ होऊनी सुसू करून धावत. पवन अश्वारूढ होऊनी सुसू करून धावत. म्हणजे वारा हा साधा नाही आहे, त्याचा एक प्रकारचा संगीतमय आवाज आहे सुसू. पवन अश्वारूढ होऊनी सुसू करून धावत. मेघ ढोल वाजवी मोठ्याने गडगड. मेघ ढोल वाजवी मोठ्याने गडगड. चपला नर्तन करी आवाज होई कडकड. चपला नर्तन करी आवाज होई कडकड. सारे मिळून वरुणाची आरती जणू करती. सारे मिळून वरुणाची आरती जणू करती. म्हणजे आता पाऊस पडणार आहे त्याच्या आधी हा यांचा आरतीचा सोहळा आहे. जे पाऊस पडो म्हणून त्याला विनवण्यासाठी ही जणू काही आरती आहे, असं मी कवितेतनं सांगते की सारे मिळून वरुणाची आरती जणू करती. प्रसन्न होऊनी वर्षाला मग वरुण पाचारती. प्रसन्न होऊनी वर्षाला मग वरुण पाचारती. टपोरे मोती सरसर येऊन धरतीस चुंबती. टपोरे मोती सरसर येऊन धरतीस चुंबती. मृदगंधाचा परिमळ पसरे चोहीकडे सभोवती. मृदगंधाचा परिमळ पसरे चोहीकडे सभोवती. चिंब बिजुनी आनंदाने झाली तृप्त धरती. चिंब बिजुनी आनंदाने झाली तृप्त धरती. हिरवा शालू नेसुनी मग सुंदर दिसेती. हिरवा शालू नेसुनी मग सुंदर दिसेती. तलाव विहिरी सारे ओसंडून वाहते. कारण आता इतका पाऊस पडणार ना, तर तलाव विहिरी झरे ओसंडून वाहती. कागदी होड्या सोडूनी बालक मौज लुटती. कागदी होड्या सोडूनी बालके मौज लुटती. नव्या उशेचे सुंदर स्वप्ने शेतकरी बघती. नव्या उशेचे सुंदर स्वप्ने शेतकरी बघती. हर्षाचा हो ठेवा गवसे आषाढ मास सोबती. हर्षाचा हो ठेवा गवसे आषाढ मास सोबती.